हाय, गुड मॉर्निंग. हे बघू शकता तुम्ही काय करत आहोत. तर आम्ही हे बघा, माझे हस्बंड जेवायला बसले हे आणि स्वरू, मी आणि माझं ओम बघा, आम्ही सामानांसोबत काय छेडखानी करत आहोत. तर तुम्हाला तर माहीतच असेल, संडे सॅटर्डे म्हटलं की सुट्टीचा दिवस असते माझ्या मुलीचा आणि माझ्या हस्बंडचा. तर हे बघा काय घेऊन आलं होतं कॅन्टीनमधून, थोडं साबण वगैरे संपलेलं होतं कपड्यांची आणि बिस्किट मुलांसाठी ते पण घेऊन आले होते थोडंफार. तर मी तेच सामान बघत होती आणि माझं मुलगा बघा नवीन जस्ट स्टँड आलेलं होतं आणि हे बघा काय करत होतं. तर मस्ती त्यांना तर कुछ सामानासोबत तर काही मस्ती करायचीच राहते. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो थोडं मार्केटला आणि आम्ही तर जातो थोडा मार्केटला, पण तिथे काय आहे, एक गोल बाजार म्हणून आहे पुराणा रायपूरला, तिथे गेलो होतो आणि थोडं आम्हाला शॉपिंग करायची होती थोडीफार. तर आम्ही घरच्या शॉपिंगसाठी गेलेलो होतो बाहेर. हे बघा किती गर्दी, खूप गर्दी होती, बापरे. मी तर घाबरूनच गेली होती थोड्या वेळामध्ये. एवढं भीड का खूपच जास्त, असं वाटत होतं की तिथे काहीतरी मारापिटी चाललेली आहे बघा 5 मिनटामध्ये. आणि फायनली आम्ही सिलेक्ट केलेले माझ्या ओमसाठी आणि स्वरूसाठी आम्ही गॉगल सिलेक्ट केले आणि मी पण एक घेतलं. माझ्या हस्बंडनी तर घेतलेले नाही, त्यांच्याकडे होते. आणि त्याच्यानंतर आलेली परत मी, मग थोडंसं फोटोशूट केलं. ओमचं मला फोटोशूट करायचं होतं 9 मंथचं आणि नवीन गॉगल आणलेलं बघा, याला लावायचं होतं पण याने काही लावलेलं नाही, त्याला लावायचंच नव्हतं. मग मी काय केलं, माझ्याकडे थोडं वेळ राहते तेव्हाच मी मलाई काढून ठेवते. तर ते खूप सारी जमा झालेली होती आणि मी मिक्सीमध्ये करते ते. तर मला करायचं होतं तूप. मी माझ्या मुलाला माझ्या हातचंच तूप बनवलेलं मी त्याला चारते आणि हे बघा मी मिक्सीमध्ये करते. माझ्याकडे मशीन आहे पण मला कन्झर्ट वाटते त्याच्यामुळे मी करत नाही. हे बघू शकता किती छान झालेलं आहे आणि एक पतेला तर ते फुल झालेलं होतं बघा. आणि मी मग त्याच्यानंतर गॅसवर ठेवण्यापेक्षा मी इंडक्शनवर ठेवते. कमी याच्यामध्ये ठेवलं की त्याला पाव बी नाही लागत. आणि मग त्याच्यानंतर मी थोडं माझ्या मुलांना बाहेर पण खेळायला घेऊन जाते पार्कमध्ये. बघू शकता तुम्ही, तेवढा वेळ मी माझ्या मुलांना पण देते आणि तुम्ही पण एवढा वेळ असेल तुमच्याकडे थोडाफार मुलांना पण द्या. आणि हा खूप माझा मुलगा स्वरूसोबत खूप मस्ती करते, त्याला दीदी असले की खूप छान वाटते. बघू शकते तुम्ही, असं तर ती स्कूलमध्ये जाते तर बिचारा एकटंच होते. हे बघा किती छान मस्ती करते. आणि तुम्हाला माहीतच असेल, एका 2 मुलांना एकटी आई सांभाळणं म्हणजे किती मुश्किल होते. हे बघा दिवसभर ते तर मम्माकडेच राहतात आणि रात्री आले की बस पप्पांकडे राहतात. आणि माझे हस्बंड 10 वाजे ऑफिसला जातात, त्याच्यानंतर ते रात्रीला 8ला किंवा 7ला तर येतातच. बघू शकता. आणि मला रात्री ठेवायचं होतं सामान, खूप पसारा झाला होता आणि मला कॅन्टीनचं सामान आणलेलं ते ठेवायचं होतं. तर बघू शकता तुम्ही, माझ्या आधी तर माझा मुलगाच काम करायला बघतो. हे बघा थोडंफार होतं सामान माझ्याकडे आणि थोडंफार तर ठेवायचे होते आणलेले कॅन्टीनमधून. तर तेच मी ठेवायसाठी गेले आणि हे बघा याचं काय स्वरूचं कलर्स काय काय काढून ठेवले आणि सगळं खराब करून ठेवलं, लावून ठेवलं मी. आणि त्याच्यानंतर आपलं तर माहीत आहे रोजचं काम काय असते रात्रीचं, बस जेवण बनवणे, सकाळ झाली की ते जेवण बनवणे. तर मला खायचं होतं अंडा बिर्याणी आणि हे बघू शकता मी झालं आहे तयार. मी कुकर पण लावून ठेवले. तेवढ्या वेळातच स्वरू आली की मम्मा मला पाणी हवं आहे म्हणून. आणि मी त्याला कडेवर घेऊन, रडत होता खूप, तर कडेवर घेऊन मी त्याला स्वयंपाक करत होती. हे बघू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पण माहीत असेल, मुलांना असं नेहमी कडेवर घेऊन एकटं सांभाळणं म्हणजे किती मुश्किल काम असते बा. म्हणून तुमच्याकडे पण मुलं असतील तर तुमचे पण मुलं असंच त्रास देत असतील. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. बा.